सोलापूर जिल्ह्यातल्या नागनाथ महाराजांची जत्रा ही भाविकांसाठी एक पर्वणीच असते। गुरु शिष्य भेटीचा सोहळा हे इथल्या जत्रेचं मुख्य आकर्षण। अशा जत्रेचा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची मांदियाळी मोहोळच्या वडवळ गावी पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातलं हे वडवळ गाव। या गावातलं श्री नागनाथ संप्रदायाचं तीर्थक्षेत्र हे भाविकांचं एक श्रद्धास्थान। या जत्रेचं प्रमुख आकर्षण म्हणजे गुरुशिष्य भेटीचा सोहळा। चैत्र शुद्ध चतुर्थी आणि चैत्र शुद्ध सप्तमीला नागनाथ महाराजांची जत्रा भरते। विशेष म्हणजे 900 वर्षांची ही परंपरा ग्रामस्थ नित्य निगोतीने जपतायत। पालखीशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात केली जात नाही। चैत्र महिन्यातल्या चतुर्थीपासून या जत्रेला प्रारंभ होतो। आठ दिवसांच्या या जत्रेत भाविक उत्साहाने सहभागी होतात। हेगरस नावाच्या भक्ताला नागनाथ महाराजांनी 900 वर्षांपूर्वी वचन दिल्याची आख्यायिकाही इथले भाविक आवर्जून सांगतात। खरगतीर्थामध्ये स्वतः नागनाथ महाराज वायुरूपाने आलेल्या संचार करून त्या ठिकाणी हेगरसाच्या वंशजाला भेट देत असतात। या ठिकाणी सर्वच मानकरी नरळे धनवे मोहोळची पालखी या ठिकाणी येत असते। मोहोळच्या नागनाथ पालखी आल्याशिवाय इथला कुठलाही कार्यक्रम चालत नाही। मोहोळचं या ठिकाणी वडवळचा ऋणानुबंध संबंध आहेत। हे मुख्य स्थान आहे आमची मराठी मोहोळ देगाव अनगर अशा प्रकारचे जे काही वंश परंपरा आहेत आमच्या त्या परंपरा आज तागायत चालू आहेत। गुरु शिष्य भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी गावाबाहेर असलेले भक्तगणही या जत्रेला आवर्जून हजेरी लावतात। भाविकांच्या अनोट गर्दीनं वडवळ गाव दुमदुमून जातं। या नागनाथ मंदिरामध्ये गुरु शिष्य भेटीची प्रसिद्ध यात्रा भरते। ती आज पार पडलेली आहे। चैत्र पौर्णिमेच्या पासून चतुर्थीपासून ही यात्रा आरंभ होते। ते 8 दिवस पुढे सलग चालू असते। यात्रेतलं वैशिष्ट्य म्हणजे या 8 दिवसामध्ये कोणीही इथले शेतकरी असू दे किंवा कोणतेही असू देत त्यांचे घरचे कामं करत नाहीत। इथे येणाऱ्या भक्तांचे सगळेजण सेवा करत असतात। महाराष्ट्रातल्या अनेक जत्रेचा आनंद लुटत असताना गुरु शिष्याची संस्कृती जपणाऱ्या सोलापूरची ही जत्रा एक अनोखी जत्रा म्हणावी लागेल। रिपोर्ट झी मीडिया सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।